नमस्कार. ब्रँड गाथा या शृंखलेतल्या आजच्या एपिसोडमध्ये मी श्रीराम हसबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण हे पाहिलं की ब्रँड म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्याबद्दलचे काही समज आपले आहेत तर ते आपण दूर करायचा प्रयत्न केला. हे सांगताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. म्हणजे बऱ्याच जणांना असं लक्षात येतं की आपण व्यवसाय अनेक वर्ष करतोय, पण तरी देखील कुठेतरी आपण मागे आहोत, कुठेतरी आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कुठेतरी वाटत राहतं. बऱ्याचदा एक मोठा गैरसमज असतो, तो म्हणजे आपल्या उद्योगामध्ये चांगली विक्री होते म्हणजे आपण सक्सेसफुल आहोत. एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे की विक्री जी होत असते ती तात्कालिक असते, परंतु ब्रँड बिल्डिंग ही एक अव्याहत अशी प्रक्रिया आहे आणि ब्रँड हे तुमच्या उद्योगाचं भविष्य घडवत असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्नशील राहायला लागतं. ऑफकोर्स गुणवत्ता तर असावीच लागते, हे आपण मागच्या वेळेस पाहिलं, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील मुख्य फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे की काय म्हणजे ब्रँड आणि त्याच्यासाठी कोणती पावलं उचलणं महत्वाचं आहे हे आपण बघितलं पाहिजे. एक उदाहरण बघा. आपण एखादी वस्तू घ्यायला जातो मार्केटमध्ये, अनेक दुकानं असतात. सर्वसाधारण दुकान असतं ते कुठेतरी डिस्काउंटचा बोर्ड लावलेला असतो, याच्यावरती हे फ्री, आणखीन काही 30% सवलत, 50% सवलत. मात्र फार कमी वेळेला आपल्याला असं दिसतं की एखादा नावाजलेला ब्रँड आहे आणि तिथे आपल्याला 10-20% जास्ती किंमत द्यावी लागते, पण तरी देखील आपण ती मागचा पुढचा विचार न करता, कोणतीही शंका न घेता आपण तिथे पैसे खर्च करत असतो. आणि हेच आहे ब्रँडिंग. वरचे 20% आपण जे एक्स्ट्रा पे करतो त्याच्यामध्ये एक विश्वास असतो, गुणवत्तेची खात्री असते आणि यापूर्वीचा अनुभव असतो. आणि मित्रांनो, हा अनुभव, सातत्य, गुणवत्ता या सगळ्याच्या कसोटीवर अनेक वर्ष सातत्याने ब्रँडिंगवरती त्यांनी एफर्ट्स घेतलेले असतात. आणि म्हणूनच जे व्यवसाय अनेक वर्ष क्षेत्रामध्ये आहेत पण स्वतःचं ब्रँडिंग बनवू शकले नाहीयेत, कारण त्यांचा फक्त फोकस हा विक्रीवरती राहिला आहे आणि ब्रँडिंगसाठी वेगळे एफर्ट घेतले गेले नाहीयेत. मित्रांनो, एखादा व्यवहार एकदाच होतो, परंतु खरा जो बिझनेस होत असतो तो रिकरिंग असतो, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. आता हा रिकरिंग बिझनेस होण्यासाठी महत्वाचं काय आहे तर त्या ब्रँडवरती ग्राहकाचा विश्वास तयार व्हायला पाहिजे, ग्राहकामध्ये आणि त्या ब्रँडमध्ये एक नातं तयार व्हायला पाहिजे आणि ते नातं निर्माण होण्यासाठी तुम्ही सतत त्या ग्राहकाशी संवाद साधला पाहिजे. असा जर प्रश्न तुम्ही विचारला की तुमचा व्यवसाय कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जातो, तर याचं जर तुम्हाला उत्तर देता आलं तर तुम्ही योग्य मार्गावर आहात, आणि याचं जर उत्तर तुम्हाला देता आलं नाही तर याचा अर्थ तुम्ही अजूनही तुमच्या ब्रँडिंगवरती विचार केला नाहीये. आणि हा विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण ओळख नसणारा व्यवसाय गर्दीमध्ये हरवून जातो. बऱ्याचदा एखादा व्यवसाय त्याच्या मालकावरती अवलंबून असतो, तो ग्राहकांशी कसा बोलतो, कसा डील करतो, आणि त्यामुळे कदाचित एखादा ग्राहक त्या दुकानामध्ये जातो किंवा ती वस्तू विकत घेतो. परंतु ब्रँडिंगच्या बाबतीमध्ये तसं नसतं, कारण ब्रँड इस्टॅब्लिश होत असताना केवळ एका व्यक्तीपुरतं ते यश नसतं, तो विक्रीचा व्यवहार नसतो, परंतु एक प्रणाली इस्टॅब्लिश झालेली असते, त्या ब्रँडची ओळख निर्माण झालेली असते आणि त्या ब्रँडच्या सर्व शाखांमध्ये त्याच पद्धतीची सेवा, त्याच पद्धतीची गुणवत्ता, त्याच पद्धतीने ग्राहकांशी केला जाणारा व्यवहार, अशा प्रकारचा एक स्पष्ट विचार असतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपण सतत काही ना काहीतरी करतोय म्हणजे आपला व्यवसाय पुढे जातोय, आपल्या व्यवसायामध्ये विक्रीही चांगली होतीये म्हणजे आपण प्रगती करतोय, अशी कुठेतरी धारणा असते. परंतु हे असं होतं की समुद्रामध्ये एखादं जहाज असावं म्हणजे जहाज हलतंय पण पुढे कुठे पोचतंय हे माहिती नाही, आणि योग्य दिशेने गेलेला ब्रँड हा एका उत्तुंग यशाच्या पायरीपर्यंत पोचतो. यशाच्या या उत्तुंग शिखरापर्यंत पोचण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं हे प्रत्येक उद्योगाचं काम आहे. आणि हा व्यवसायापासून ब्रँडपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास टप्प्याटप्प्याने कसा करायचा याच्यासाठीच्या काही गोष्टी मी तुम्हाला माझ्या या पुढच्या भागांमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत हा पॉडकास्ट शेअर करा आणि आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.